आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वा वा, आज तुम्ही दोघांनी घरावर आलेलं मोठं संकट दूर केलं। नाहीतर आज मी आणि अधिराज जेलमध्ये असतो। पप्पा, अधिराज, एक काम करा, माझ्यातर्फे या दोघांना 5-5 हजार रुपये देऊन टाका। त्याचं काय आहे ना, आपल्या डोक्यावर कुणाचा उपकार नको, नाही का? द्या म्हटलं ना, द्या। खरंच भावना, तू आपल्या घराण्याची लाज राखलीस। आजी, आजी, बघताय ना, ही भावना हळूहळू घरच्याच्या मनात कसं घर करायला बघते ते। रे, एवढं काही कौतुक करण्यासारखं नाही। अरे, नुकसान तर भरून काढलं नाही यांनी। नाही आई, नाही। या दोघांनी जर रेड परतवून नसती लावली ना, तर आपलं जे नुकसान झालं असतं ते वर्षानुवर्ष भरून निघालं नसतं। सिद्धू, तू वाघ आहेस, तू माझा वाघ, पुन्हा एकदा सिद्ध केलास। अरे, कुठे आहे ती कॅश? मीटिंग मध्ये प्रचाराचं सगळं नियोजन झालंय। तेच 5 कोटी रुपये आपल्याला प्रचारासाठी वापरायचे आहेत। कुठे आहे ती कॅश? 5 कोटी एवढी कॅश होती घरात? देवा, फार मोठा अनर्थ टळला। पप्पा नका काळजी करू, मी ती माझ्या मित्रांकडे ठेवली आहे। एक काम करतो, मी कॉलच करतो लगेच त्यांना, म्हणजे ते खात्री पटेल। हा माया, ऐक ना, अरे अरे काय झालं? तू एवढं एक मिनिट, इतकं सिरियस काय तू मला सांग। काय? एक मी तुला करतो। काय झालं सिद्धिराज? ते मी जिथे पैसे ठेवले होते ते माझ्या मित्रांनी नाही नेलेत। ते म्हणजे मी कॅश जी ठेवली होती ती दुसरेच कोणीतरी घेतलीये। आपली कॅश चोरीला गेली। वा वा वा, मस्त। बापाच्या पैशावरती डल्ला मारताना लाज कशी वाटली नाही रे तुला? आई, आजी, अहो असं का बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही मला काही म्हणा, पण सिद्धिराजवर असे आरोप करू नका हो। उलट काकांचं काही नुकसान होऊ नये, त्यांच्या निवडणुकीत काही प्रॉब्लेम नको म्हणून त्यांनी हे सगळं केलं। हो,
आपण यात अडकले जाऊ याचाही विचार केला नाही हो त्यांनी, आणि तुम्ही त्यांच्यावरच आरोप करताय. आई बरोबर आहे भावनाचं. खरंच तुम्ही सिद्धूबद्दल असं कसं बोलू शकता आई? जेव्हापासून त्याला कळायला लागलं ना तेव्हापासून त्याने जीवाचं रान केलंय आपल्या पार्टीसाठी. कायम स्वतःचा विचार न करता आपल्या पार्टीचाच विचार केलाय. कायम हे कसे जिंकतील याचाच विचार केलाय सिद्धूने, आणि तुम्ही त्याच्याबद्दल असं बोलताय. अगं आजी, सिद्धूने त्याचे पूर्ण प्रयत्न केलेत. आता त्याच्या मित्राला नाही सापडली कॅश, त्याला तो तरी काय करणार बिचारा. बस पुरे झाली तुम्हा सगळ्यांची वटवट. तुमच्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त पाहिलेले आहेत. तेव्हा मला चांगलं माहिती आहे की या कटाचा सूत्रधार सिद्धूच्या ऐवजी ही अवलक्षणाच आहे. हिने सिद्धूकडे पैसे लंपास करून घेतलेले आहेत. हे बघ आजी, वाटेल ते बोलू नकोस तू. मागच्या वेळी पण तू ते दागिने चोरीला गेले होते त्याचा आरोप तू भावना मॅडमवर घेतला होता. त्याचं काय झालं? बंद कर तुझं तोंड. तुम्ही दोघांनी 5 कोटीला चुना लावला, आधी ते निस्तारा. अरे कसा करू प्रचार? कुठे आहे कॅश? ते आत्ता कुठे तुमचं कौतुक करायला लागलो होतो आणि तुम्ही माती घाललीत. अरे तुम्ही त्या लायकीचेच नाही आहात. द्या द्या ते माझे 5,000 रुपये परत द्या. द्या परत. आकाश पाताळ एक करा आणि येत्या 24 तासात माझे 5 कोटी रुपये मला आणून द्या, नाहीतर तुमची खैर नाही. येते 5,000 रुपये इकडे. जयंतला भास होत आहेत, कोणीतरी वावरत आहे त्याच्या आजूबाजू. म्हणजे स्क्रिझोफेनिया. हा, मे बी स्क्रिझोफेनिया असू शकतो. माणसाच्या मनात कुठला तरी वेगळाच भोवताल, परिसर किंवा वेगळी माणसं तयार होतात आणि ती त्याला खरी वाटू लागतात. जयंत ज्या पद्धतीने स्वतःशी बोलत होता त्यावरून असं लक्षात येतंय की मे बी त्याच्या मनात उभी असलेली समोरची व्यक्ती त्याच्यासाठी अतिशय खरी. पण जर का हा स्क्रिझोफेनिया असेल तर त्याच्यासाठी त्याची वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागेल. लक्ष्मी निवास